नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण नवरात्र स्पेशल छान थाली बनवली आहे. त्यामध्ये काळ्या चण्याची उसळ आणि छान असं तांदूळाची खमंग अशी खीर आणि कमी तेल पिणारी छान पुरी बनवलेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण कन्यापूजनसाठी बघा काळ्या चण्याची मस्त अशी उसळ बनवलेली आहे. पाहू शकता तुम्ही मस्त. त्यानंतर बघा तांदूळाची छान खीर बनवली आहे. गोडाचा पदार्थ खीर किंवा शिरा तुम्ही बनवू शकता. बघा छान मस्त ओलं खोबरं घालून खीर बनवलेली आहे आणि टम्म मस्त कुरकुरीत राहणारी अशी मस्त कमी तेल पिणारी बघा पुरी बनवलेली आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा 1 वाटी मी काळे चणे घेतलेले आहे. हे काळे चणे मी रात्रभर भिजू घातलेले आहेत. त्यानंतर बघा हे चणे आपल्याला छान असे उकडून घ्यायचे. बघा गंजामध्ये मी हे चणे घालत आहे. 1 चम्मच त्यामध्ये मीठ घालून घेत आहे आणि 2 ग्लास पाणी घालून छान येता 10 मिनिटं मी उकडून घेत आहे. तुम्ही जर कुकरमध्ये उकडत असेल तर 2 शिटी याचे तुम्ही काढून घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने आपल्याला चणे छान उकडून घ्यायचे आहेत. बघा पाणी घालून मी तर गॅसवरती 10 मिनिटाला उकडायला ठेवत आहे. त्यानंतर बघा आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया. त्यानंतर बघा आपण भाजीची तयारी करून घेऊया. बघा आता चण्याची उसळ बनवण्यासाठी जर तुम्ही कांदा आणि लसूण किंवा वापरत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल. बघा यामध्ये बघा मी हिरवा कांदा, 2 कांदे आणि 2 टमाटर, कांदा, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपण आता सर्व जे भाज्या आहेत ते छान आपल्याला अशा बारीक छान कट करून घ्यायचे. बघा कांदा सुद्धा मी बारीक असा कट करून घेत आहे. बारीक कट केल्याने काय होतं आपल्याला ग्रेव्ही करायची अशी आवश्यकता पडत नाही. बघा याचं छान मस्त शिजल्यानंतर छान मॅश होतं आणि मस्त असं घट्टसर छान आपली भाजी तयार होते. बघा अशा पद्धतीने बारीक बारीक आपल्याला सर्व कट करून घ्यायचं आहे. पण तुम्हाला मी परत एकदा सांगते, तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर तुम्ही कांदा स्किप सुद्धा करू शकता. कांदा लसूण स्किप सुद्धा करू शकता. बघा कांदा टमाटर छान मी कट करून घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या त्या सुद्धा कट करून घेतल्या आणि कोथिंबीर सुद्धा छान असा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने सर्व ज्या भाज्या आहेत ते मी व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहे. त्यानंतर बघा ती कांद्याची पात होती माझ्याकडे, ती सुद्धा मी घालून घेत आहे. बघा ती सुद्धा आपल्याला छान बारीक व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा अद्रक लसूण आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. बघा अद्रक लसूण घालून घेत आहे आणि याचं जाडसर छान आपल्याला कुटून घ्यायचं आहे. जर तुम्ही कन्यापूजनसाठी बनवत असाल तर अद्रक लसूण आणि कांदा हे स्किप सुद्धा करू शकता. त्यानंतर आपण आता खीर पाहूया. बघा त्या खीर बनवण्यासाठी बघा मी अर्धा वाटी तांदूळ घेतलेले आहे, अर्धा वाटी साखर आणि विलायची पूड, ओलं खोबरं आणि 1 चम्मच तूप घेतलेला आहे, किशमिश घेतलेले आणि काजू घेतलेले आहे आणि 3 पाव मी दूध घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आता कढई बघा गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चम्मच मी तूप घालून घेत आहे. बघा तूप छान तपल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट घेतले ते ड्रायफ्रूट आपण तुपावरती छान परतून घेऊया. बघा ड्रायफ्रूट छान परतून घेतल्याने आपली खीरमध्ये खूप छान चवीला लागतात. बघा अशा पद्धतीने आपले ड्रायफ्रूट परतून घ्यायचे आहेत. बघा ड्रायफ्रूट परतून झालेले आहेत. आता हे ड्रायफ्रूट आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. बघा संपूर्ण जे ड्रायफ्रूट एका डिशमध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर बघा याच तेलामध्ये आता मी जे आपले तांदूळ घेतलेले, हे तांदूळ मी स्वच्छ एका ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत. बघा आता हे तांदूळ आपल्याला खमंग असे मंद आचेवर छान मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. जेवढे खमंग तांदूळ परतले जातील तेवढी आपली जी खीर आहे चवीला मस्त अशी अप्रतिम चवीची बनते. तुम्हाला जे तांदूळ वापरायचे असेल तेव्हा तांदूळ तुम्ही वापरू शकता. बघा अशा पद्धतीची खीर तुम्ही एकदा बनवून पहा, खूप छान होते. आपल्या युट्यूब चॅनलवर 2-3 प्रकारच्या मी वेगवेगळ्या पद्धतीच्या तांदूळाच्या खीरची व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, तुम्ही चॅनलला भेट देऊ शकता. बघा आता अशा पद्धतीने बघा ते तांदूळ छान भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर माझे ओलं खोबरं मी सुरुवातीला थोडंसं बारीक करून घेतले आहे, त्यामध्ये आता तांदूळ घातलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला जाडसर मस्त असे वाटून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने छान मस्त असं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचे. बघा मस्त छान वाटून झालेले आहेत. अगदीच आपल्याला बारीक करायचे नाहीये. बघा अशा पद्धतीचं करून घ्यायची आहे. बघा छान ओलं खोबरं भरपूर घातल्याने खीरीला चव खूप छान येते. त्यानंतर बघा याच तांदूळामध्ये थोडंसं आता आपण हे परतून घेऊया. बघा हे संपूर्ण मिश्रण मी घालून घेत आहे आणि थोडंसं हे तुपावरती छान परतून घेत आहे. बघा आता थोडंसं परतून घेतल्याने काय होते, खीरीला चव खूप छान येते. अशा पद्धतीचे तांदूळ भाजून केलेली जी खीर आहे ते चवीला खूप छान येते. त्यानंतर बघा दूध सुद्धा मी गरम केलेलं आहे. मस्त छान उकडीचं दूध घातल्याने आपल्यामध्ये तांदूळ लवकर शिजतो आणि खीरीला शिजायला वेळ सुद्धा कमी लागतो. बघा आता अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता खीरीला छान उकळी येईस्तोवर आपण आता भाजीला फोडणी घालूया. बघा कढईला मी बघा आता 2 पळी तेल घातलेलं आहे. कढईमध्ये तेल छान तापल्यानंतर यामध्ये जिरा आणि मोहरी घालून घेऊया. बघा जिरं मोहरी छान फुलल्यानंतर आपण यामध्ये आता इतर जे मिश्रण आहे ते घालून घेऊया. बघा जिरं मोहरी छान फुललेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घेऊया.
टमाटर घालून घेऊया आणि हिरवी मिरची घालून घेऊया. बघा आता छान मस्त तेलाप्रमाणे कांदा आणि टमाटर छान मऊ होईपर्यंत आपण हे परतून घेऊया. पाहू शकता आपण हे मस्त असं मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. वरून त्यामध्ये बघा थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा आणि टमाटर छान मऊ होतील आणि छान मस्त असं घट्टसर छान आपली अशी ग्रेव्ही तयार होईल भाजीमध्ये. बघा अशा पद्धतीने आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे. बघा कांदा टमाटर छान परतून झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये इतर जे साहित्य घेतलेलं ते घालूया. बघा आता अद्रक लसूणची जी पेस्ट घेतलेली आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि राहिलेला जो कांदा आहे तो सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडीशी यामध्ये आपण कोथिंबीर सुद्धा फोडणीमध्ये घालू शकतो. बघा अशा पद्धतीने बघा मी आता कांदा आता छान परतून घेऊया. आपण यामध्ये कांदा आणि लसूण छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. बघा आता त्यामध्ये फोडणीमध्ये परत आपण थोडीशी बघा कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घातल्याने फोडणीमध्ये भाजीला चव खूप छान येते. त्यानंतर पावडर मसाले घालूया. बघा हळद घातलेली आहे अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे, 1 चम्मच मी लाल तिखट घातलेला आहे. बघा 2 मोठे चम्मच बघा मी धनिया पावडर घालून घेतलेले आहे. आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही. बघा अशा पद्धतीने छान परतून घ्यायचे आहे. आता आपण जे उकडून घेतलेले चणे आहेत ते आपण घालून घेऊया. बघा चणे घालायचे आणि छान आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे. चणे छान परतल्याने आपल्या भाजीला चव खूप छान येते. बघा अशा पद्धतीने छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. बघा चणे छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे उकडलेलं पाणी आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. छान अशी रसरशीत छान मस्त अशी चण्याची भाजी होईल. पाहू शकता मस्त अशी बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने चण्याची मस्त अशी उसळ तयार झालेली आहे. त्यानंतर बघा यामध्ये जे राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया आणि भाजी छान शिजायला ठेवूया. बघा याला छान आता आपण एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला. त्यामधलं पाणी थोडंसं आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. मस्त आला तर छान उकळी काढायची आहे आपल्याला. बघा छान मस्त उकळी काढून येईस तो आपण पुरीचं जे पीठ आहे ते आपण भिजवून घेऊया. बघा अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे आणि 2 वाटी यामध्ये मी कणिक घेतलेली आहे. बघा 2 वाटी मी कणिक घालून घेत आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेत आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही चाळणीमधून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि पुरीसाठी आपल्याला छान मस्त अशी घट्टसर कणिक भिजवायची आहे. घट्टसर कणिक भिजवल्याने काय होते आपल्या जी पुरी आहे ती कमी तेल पिते आणि तेलकट अशा आपल्या पुऱ्या होत नाही आणि छान मस्त अशा कुरकुरीत आणि मस्त खमंग अशा पुऱ्या आपण बनवू शकतो. बघा आता व्यवस्थित आम्ही गाळून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान अशी घट्टसर कणिक भिजवून घ्यायची आहे. बघा आता मी ह्या कणिका भिजवल्यानंतर लगेच आपण याला पुऱ्या बनायला घेऊया. पाहू शकता आपण मस्त अशी आपल्याला कणिक घट्टसर भिजवायची आहे. कणिक छान भिजून झालेली आहे घट्टसर. वरून फक्त 2 तेलाची बोटं लावायची आणि थोडीशी मालिश करून घ्यायची आहे. बघा आपण आता कणिक आपण अजिबात त्याला रेस्ट वगैरे काही करायला ठेवणार नाही. लगेच आपण आता याच्या पुऱ्या बनायला घेऊया. बघा आता थोडीशी कणिक बाजूला ठेवूया. आपली भाजी आणि एक वेळा आपण खीर पाहून घेऊया. बघा आता भाजी बघा छान झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि फिरून घेऊया. बघा पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली जे काळ्या चण्याची उसळ आहे ते छान झालेली आहे. बघा मस्त झालेली आहे. आता बघा किती छान मस्त अशी घट्टसर छान झालेली आहे. बघा अशा पद्धतीने मस्त अशी. तुम्हाला जर हे कन्यापूजनची थाली जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे. पाहू शकता आपली खीर सुद्धा मस्त अशी झालेली आहे. बघा मंद आचेवर थोडी मी खीर शिजायला ठेवलेली होती. पाहू शकता तुम्ही मस्त खीर छान घट्टसर आणि बासुंदीसारखी आपली झालेली आहे. आणि जे आपण ड्रायफ्रूट घेतले होते ते आता आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया आणि वरून जी विलायची पूड आहे ते सुद्धा आपण घालूया. तुम्हाला जर केसर आवडत असेल तर केसर सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. बघा छान आपली छान घट्टसर अशी खीर झालेली आहे. थंड झाल्यानंतर ही खीर आहे जी आणखी घट्ट होती. त्यामुळे आता ही खीर आपली व्यवस्थित झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. बघा छान पाहू शकता खीर सुद्धा छान झालेली आहे. चला तर आपण आता पुऱ्या बनवायला घेऊया. बघा आता पुऱ्या बनवायचे आपल्याला एक मोठा गोळा करून घेतलेला आहे. आता याचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आणि 5 ते 6 पुऱ्या छान लाटून घ्यायचे आणि त्यानंतर बघा आपल्याला तळून घ्यायचे आहेत.
बघा अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे केलेले आहेत मी. आणि आपल्याला हे जे पुऱ्या आहेत ना छान तेल लावून लाटून घ्यायचे आहेत. पीठ लावून जर लाटल्या ना तर आपलं जे तेल आहे ते खराब होतं. बघा अशा पद्धतीने आपल्याला छान आता असं पुऱ्या आहेत ते आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. बघा अशा छोट्या छोट्या मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीचे बघा सर्व ज्या पुऱ्या आहेत मी लाटून घेत आहे पटापट. कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. आपल्याला पुरी तळण्यासाठी छान मस्त असं कडक तेल हवं आहे. बघा मस्त अशा पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. बघा आता तेल सुद्धा आपलं छान तापलेलं आहे. बघा आता मस्त तेलामध्ये पुरी सोडवायची. तेल आपलं छान असं कडक लागतं थोडं. मस्त पुरी बघा मस्त दोन्ही बाजूने अशी टम्म फुलून छान वरते आणि बऱ्याच वेळेपर्यंत छान अशी फुगलेली आणि कुरकुरीत ही पुरी राहते. अशा पद्धतीने पुऱ्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान होतात. बघा पाहू शकता तुम्ही, अजिबात अशी तेलकट पुरी होणार नाही. बघा मस्त अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि तेलकट सुद्धा झाल्या नाहीत ह्या पुऱ्या. चला तर आपण आता डिश मध्ये घेऊया. बघा मस्त अशा पुऱ्या झाल्या. बघा पाहू शकता तुम्ही, पुऱ्या तळून थोडा वेळ झालेला तरी पण पुऱ्या बघा छान मस्त अशी फुललेली पुरी आहे. त्यानंतर बघा आपण आता ते चण्याची जी भाजी घेतलेली ते घेऊया. कांदा आणि लसूण तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. त्यानंतर बघा खीर तुम्ही पाहू शकता, छान मस्त घट्टसर आणि बासुंदीच्या चवीची छान ही खीर चव झालेली होती. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.